खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर फायनली तो दिवस आला. नमस्कार मित्रांनो, मी रुचिका. माझ्या पहिल्या यूट्यूब ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. गेल्या शुक्रवारी मी, माझे मिस्टर आणि माझा पुतण्या घरी आला होता, श्रेयांश. त्याला घेऊन आम्ही गेलो होतो सिटी पार्कमध्ये. सिटी पार्कमध्ये सगळ्यात खूप सुंदर अशी गोष्ट म्हणजे इथे खूप छान अशा ॲक्टिव्हिटीज खेळण्यासाठी मुलांना उपलब्ध करून दिलेले आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे स्लाईड्स आहेत, झोके आहेत, सीसॉ आहेत. उत्तम प्रकारे त्यांनी मांडणी केलेली आहे या इथे. म्हणजे जेवढी मुलं आजकाल मोबाईलमध्ये गुंतलेले असतात, त्यांना इथे आणलं ना तर फार ते एन्जॉय करू शकतात. 1.5-2 तास तर आरामात मुलं खेळू शकतात. त्यामुळे मला तर फार मजा आली आणि माझ्या मुलीचा तर हा फर्स्ट पार्क एक्सपिरियन्स होता. सो मला तिला तर इथे मस्ट होतं कधीपासून घेऊन जायचं. त्यानंतर आम्ही पुढे गेलो होतो. तिथे आहे अम्युजमेंट पार्क सुद्धा. इथे सायकलिंग सुद्धा आहे. सायकलिंग सुद्धा करू शकता तुम्ही. वॉकिंग आहे. म्हणजे लहान मुलांपासून वयोवृद्धापर्यंत सगळे तुम्ही या पार्कमध्ये एन्जॉय करू शकतात. सो या अम्युजमेंट पार्कमध्ये तुम्हाला पेड राईड्स मिळतात. सो श्रेयांशने तर सगळ्या राईड्समध्ये एन्जॉय केलं होतं. तो सगळ्या राईड्समध्ये बसले. इथे तुम्ही लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळे तुम्ही वेगवेगळे राईड्स आहेत. म्हणजे लहान मुलांसाठी वेगळे, मोठ्या माणसांसाठी वेगळे. एज वाईज सगळे क्रायटेरियामध्ये दिलेले आहेत. मग आम्ही सगळ्या राईड्समध्ये तो बसलोच. लहान मुलांना वेगळे राईड्स होते ते त्यांना दिले. त्याच्यानंतर फायनली आम्ही लास्टला गेलो होतो टॉय ट्रेन. तिथे लंडन बस सुद्धा आहे आणि एक छोटी टॉय ट्रेन सुद्धा आहे. 1 तासाच्या प्रतीक्षेनंतर आम्ही फायनली त्या राईडमध्ये, त्या ट्रेनमध्ये बसलो. ती एवढी वर्थ नाही वाटली मला, पण ठीक आहे. फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स होता. कारण की लहान मुलांची खूप सुट्ट्या चालू होत्या, त्यामुळे आम्हाला तिथे वेटिंग लाईन खूप वाटली. पण ठीक आहे, आम्ही घेतलं, एन्जॉय केलं. सगळ्यात जास्त लहान मुलांनी एन्जॉय केलं तेच खूप महत्त्वाचे आहे. आणि माझ्या मुलीचं जसं मी सांगितलं की फर्स्ट एक्सपिरियन्स होता, तिला पार्क व्हिजिट करायचंच होतं. ती रडत नव्हती अजिबात. तिला बाहेर जायला फार आवडतं. सो दॅट्स इट. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू.